शेवटचा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय समोर मात्र आपण मोहित करताना पहिल्या चेंडूवर जबरदस्त पहार करताना दुसरा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने फेकला गेला आहे. या सामन्यामध्ये उलट फेक करण्याची जिल्हा पुन्हा एकदा निलेशने दाखवून दिले. निलेश उर्फ बाळा वा कमबॅक सुंदर करून दिले. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पुन्हा एकदा पाहतोय. सीमा रेषेच्या बाजूला सुमित चांगलं क्षेत्ररक्षणाची नकब आपल्याला दिसून आली. पुन्हा एकदा बाळा बाळूला पुन्हा एकदा चेंडू खेळला. बाळू सारखा दिग्गज फलंदाज आघाडीचा फलंदाज सलामीचा फलंदाज त्याला थांबवलं होतं. इथं मात्र बाळूचा हा जोरदार फटका धाव संख्या आहे. चेंडू अडवला जातोय. हातामध्ये चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा धाव संख्या होती ती यावेळेला धाव संख्या होती ती 6. या वेळेला मात्र सुरेख फटका काय करतो बघूया. हो 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 काय जबरदस्त चेंडू चेंडू आपल्याला अडवलं होतं. लगभग धाव संख्या होती 7. आता 5 रन 1 2 बॉल आणि 1 बाउंड्री. पहिली बाउंड्री 12 आले. 11 एक व्हाईटचा घेतला काय तो. जोरदार फटका आहे आणि यावर मात्र एकच धाव खेळून मिळणार आहे. धाव संख्या होती ती 12. एकनाथ डीजे चार धावा असणार आहे. धाव संख्या होती आहे निश्चितच या ठिकाणी 16. एकनाथ डीजे पुन्हा एकदा बाळूसाठी बाळू एक तराची बात पाहणार आहे. या ठिकाणी मात्र भक्कवीला सूर गवसत नाहीये. कारण एकदा का सूर सापडला तर एकनाथ डीजेच्या गोलंदाजीची आजची निर्णय करू शकतो. इतका क्षमता असणारा बाळू आहे पण एकनाथ सूर कमबॅक करू शकतो. हो उत्तम फटका पण इथं मात्र बाळूला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आपल्या ट्रॅकमध्ये फसवलं आता चाळ्यात फसवलंय ते बाळूला आणि निश्चितच एकनाथ कमबॅक करून दिले. जागा घ्यायला येतोय तो नवीन फलंदाज उमेश टिके. धाव संख्या अजूनही आहे ती केवळ 16 आणि अशा पद्धतीने एकनाथ टिके जोरदार फटका मारला जातोय पण केवळ एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या होणार आहे ती 17. दुसरं षटक चालू असतं. बाळाला पहिले षटक भेटले आणि त्यानंतर एकनाथ टिके या वेळेला मात्र पुन्हा एकच धाव. दरम्यान या ठिकाणी षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धाव संख्या होती आहे ती 18. दोन्ही ओनर या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहतो. पहिल्यांदा एकनाथ त्यानंतर योगेश आता मात्र गोलंदाजी करताना पाहतो. इथं मात्र केवळ एकच धाव मिळणार. योगेश चांगल्या पद्धतीचं हो 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 स्वप्नील लिखे चांगल्या पद्धतीने आपण पाहत असतो पण इथं मात्र 9 चेंडू घोषित केला. या 9 चेंडूवर खरं म्हटलं तर एक चांगला समाचार द्यायला पाहिजे होता. तगडा आपण उभं करायला पाहिजे होते. एक मजबूत बॅटच्या माध्यमातून एक चांगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला हरकत होती पण पुन्हा एकदा केवळ 3 बॉल ठीक ना. या फटक्यावरती लिहिले गेले 14 आणि या 14 विषयी सगळ्याची धाव संख्या होती आहे 25. अजून 2 थोडासा बिजी वाजला मित्रांनो. चौकार सुद्धा खडखडीत संभाची लाईन बिघडली. संभा एक खराब गोलंदाजी अचूक टप्पा आतापर्यंत संभा टाकत होतं पण अचानक योगेश्वरची दबाव आला आणि यावेळेला मात्र स्वप्नी हो काय करतो धाव संख्या होती आहे ती 30 षटक चालू असताना 27. जोरदार फटका मारला जातोय. संभा काय करतो एक धाव मात्र पूर्ण केली. धाव संख्या होती ती 28. पॉइंट टेबल काय सांगतो बघूया. कारण मित्रांनो यानंतर पॉइंट टेबल अतिशय महत्वाचं आहे. पॉइंट टेबलवर आपण निश्चितच अंदाज घेणार आहोत की कोणती टीम सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. आधी काय धावते मागे लागले
चांगली सुरुवात बाळूच्या माध्यमातून झालेली आहे. समोर मात्र निलेश येत नाही. पुन्हा एकदा बाळू एक निर्धाव चेंडू विकताना आपण पाहतोय. सेलिब्रेशन केलं जातं बाळूकडून. आपण एका उत्कृष्ट फलंदाजाला ढगाईचा रस्ता धरायला लागला आणि 7 स्टार या संघावरती थोडीशी संकटमय परिस्थिती. एकनाथ टिके येतोय. बघूया एकनाथ कडून. हो बाळू आणि या वेळेला मात्र चेंडू काही सुट्टी मात्र सुरेश क्षेत्र रक्षण करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बाळू स्वतःच्या बॉल दबाव टाकायचं 7 स्टार या संघावरती. कारण आतापर्यंत या संघाचं खातं उघडायचंय. मात्र एक मोठा चेहरा मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिले ते बाळा निलेश उर्फ बाळा मैदानाच्या बाहेर. इथं मात्र एक नाटिकेचा सूर एक फटका चौकारानं खातं ओपन केलं जात आहे. मजबूत श्रीगणेश केला जातोय. दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 4. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असताना उमेश येतोय. हो आता पण चेंडू चेंडू अडवायचा. पण मित्रांनो हातामध्ये चेंडू येत नाहीये. लगभग पर्यापर्यंत चेंडू गेला असता. पण इथं मात्र चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. काय कमाल करतोय रमेश. खरंच या ठिकाणी चौकार रोखला गेला. सहकार्याकडून त्याला मात्र या ठिकाणी शाबासकी दिली जाते. कारण एकच धाव केवळ दिली. पुन्हा एकदा या वेळेला एकनाथला संधी आणि या 9+4 5 धावा असणार. धावसंख्या होती ती 11. बऱ्यापैकी सामना या षटकामध्ये कव्हर केला आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकनाथ जिंकला आपण पाहतोय 1 धाव. धावसंख्या होती ती 12. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. अजून काही उर्वरित चेंडूमध्ये जोरदार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. तशाच प्रकारचा फटका पुन्हा एकदा एकनाथ टिकेकडून आपण पाहतोय. या वेळेला मात्र या चौकारांविषयी संघाची धावसंख्या होती ती 16. एक धमाकेदार सुरुवात या षटकामध्ये मॅच आपल्या बाजूने वळवण्यासाठी संधी आहे. पुन्हा एकदा 4 धावा. सामना मित्रांनो कव्हर केला. कारण या ठिकाणी धावसंख्या होती 20. जोरदार फटका मारला जातोय आणि पुन्हा एकदा मला चौकार. सलग आतषबाजी केली. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी बाळूने धावा दिल्या. पण इथं मात्र संपूर्ण केलेल्या कामावरती पाणी फिरलं ते उमेशनं आणि धावसंख्या होते 6 चेंडूमध्ये केवळ 5 धावांची. एकनाथचा सामना कव्हर केला. अन्यथा खूप कठीण परिस्थिती होती. इथं मात्र रमेश काय करणार आहे त्या परिस्थितीचा क्षेत्ररक्षण बघूया काय करतात. कारण या ठिकाणी महेंद्र शिवराजी धावा वाचवले जातात. पण बघूया सर्व क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतात. पण एक धाव पूर्ण केली जाते. 5 चेंडू 4 धावा. आधीच निश्चित होतोय आणि आपण मजबूत पकडतो. महेश चांगली फलंदाजी पाहिजे. याच महेशकडे चांगली फटकेबाजी होती आणि इथं पुन्हा एकदा रमेश 3 चेंडू 3 धावांची गरज. मित्रांनो एक निर्धाव चेंडू सुद्धा किती दबाव टाकतो महेशसाठी. काय घडतं एक चेंडू 3 धावा. मित्रांनो बरोबर आहे. एक चेंडू 3 धावा. रमेश वाईट तर मात्र या सामन्यामध्ये संधी आहे. पण चौकार मारूनच विजय खेचायचा. उतर